नमस्कार. आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते. मंडळी, 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हवामान बदल दिवस म्हणून साजरा केला जातो. जसं आपण पर्यावरण दिवस, वसुंधरा दिवस असे दिवस साजरे करतो की याच्या माध्यमातून पर्यावरण जागृती व्हावी, पर्यावरण प्रदूषणाविषयी लोकांमध्ये लोकजागृती होऊन पर्यावरण नियंत्रण व्हावं आणि कार्बन उत्सर्जन जे सध्या दिवसेंदिवस सुरू आहे त्याला कुठेतरी पायबंद घालता यावा. यामुळंच हे असे पर्यावरण दिवस, वसुंधरा दिवस आणि हवामान बदल दिवस साजरे केले जातात. या विषयाच्या अनुषंगानंच आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण जाणून घेऊया, जागतिक हवामान बदल दिवस. आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत सौ शुभांगी आशिष भुते मॅडम, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई. नमस्कार मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर आजच्या कार्यक्रमाचा आपला विषयच आहे की जागतिक हवामान बदल दिवस. तर जागतिक हवामान बदल दिवस म्हणजे काय किंवा हा का साजरा केला जातो? आपण जो आज कार्यक्रमाचा विषयच आहे जागतिक हवामान बदल दिवस, म्हणजे हवामानामध्ये जे बदल झालेले आहेत त्याला आपण ॲक्नॉलेज करण्यासाठी हा दिवस म्हणून आपण साजरा करतोय. तर बदल म्हणजे काय, एक पॅटर्न असतो प्रत्येक हवामानाचा. जसं आपण शाळामध्ये शिकलो आहे, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि त्याचे महिने ठरलेले आहेत. पण ह्या महिने जे ठरलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजणार, पावसामध्ये पाऊस पडणार, उन्हाळ्यामध्ये गरमी असणार, पण त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. गेल्या 50 वर्षामध्ये आपण बघतोय की आपण बघतोय आपल्या आईवडिलांना की आमच्या वेळेला असं चेंज झालं, असं नव्हतं, आता बदललेला आहे. हा जो बदल आहे, जे हवामानामध्ये बदल झालेला आहे, हा सगळा बदल ॲक्नॉलेज करण्यासाठी म्हणून सर्वत्र जागतिकरित्या आपण हा हवामान बदल दिवस साजरा करतो. जसं 21 मार्च आहे, ज्याला WMO डे म्हणतात, जागतिक हवामान दिवस. पण जागतिक हवामान बदल दिवस हा आता ट्रेंड आपल्याला सेट करावा लागेल की हवामानामध्ये बदल झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या दिवशी ॲक्नॉलेज करावं लागेल की हो, आम्ही इतके वर्ष ह्याच्या बदलामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत होतो आणि तो आता बदल झालेला आहे आणि याच्यापुढे हे बदलत राहील, ह्याच्यासाठी म्हणून एक दिवस आपण तो साजरा करतो. आता हा जो काही हवामानाचा बदल आहे की आपल्याला हवामान बदल दिवस साजरा करण्याची वेळ येते, याला कारणीभूत कोणकोणते घटक आहेत? सगळ्यात जास्त जे काही बदल होत आहेत वातावरणामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात मानवी हस्तक्षेप हा सगळ्यात प्रमुख घटक आहे. मानवी हस्तक्षेप म्हणजे आपण पुष्कळदा म्हणतोय की समुद्र पातळी वाढली, पहिले घरं कमी होती, आता शहरीकरण झाले. तर सगळ्यात बेसिक कुठून झालं, आपण जितके संशोधन करत गेलोय, आपण चंद्रावर जातोय, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर जातोय. अगदी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव इथं हिमनग होते आणि त्या हिमनगावर आज तुम्ही गेलात, मग उद्या मला पण जायचं आहे म्हणून मी पण गेले. म्हणजे जाण्या येण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एनर्जी लागली. जे थंड वातावरण होतं तिथं, अगदी शीत वातावरण होतं, त्याच्यामध्ये मी कुठं चेंज केला, टर्ब्युलन्स आणलं की मी तिथं जाऊन जहाजाने गेली. आता म्हणजे जहाजाने जायला 20-45 दिवस लागतात, पण आता आपण विमानाने जातो, विमान लँड करतो. तिथं विमान लँड करताना काय होतं, तिथं जे ग्लेशियरवर बर्फ असेल तिथं आपण उष्णता आणतोय
आणि जितकी फ्रिक्वेन्सी आपण वाढतोय ह्या हिमनगावर जाण्यासाठी, मी आता अगदी छोटंसं उदाहरण सांगते की जे आपण हवामान बदल आणि चेंज इन अ टेम्परेचर म्हणतो त्याच्याबद्दल. तर जेव्हा आपण तिथं लँड करतोय तेव्हा तिथं बदल होतो, तिथं टेम्परेचर वाढतंय आणि असे महिन्यातले 2 प्लेन लँड केले किंवा वर्षभरातले 10 हेलिकॉप्टर तिथलं लँड केलं तर नक्कीच तिथल्या टेम्परेचरमध्ये चेंज आला. आणि हाच बदल तिथं मी काहीतरी उतरवणार, मानवी लोकांना तिथं जाऊन संशोधन करायला सांगणार आणि ह्या संशोधनामध्ये तिथं काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी मी त्या निसर्गाच्या पॅटर्नमध्ये जाऊन चेंज बघणार की हा असा होता, आता याच्यामध्ये काय चेंज झाला. पण माझं इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये जाऊन मी तिथं जी ऊर्जा म्हणजे देते आहे त्याच्यामुळे ते ग्लेशियर्स चेंज होत आहे आणि हे ग्लेशियर्स जे आपण हिमनग म्हणतो ते वितळत आहेत आणि याचा वितळण्याचा हा जो वेग आहे हा आत्ताच नाही तर गेली 50 वर्षापासून आपण बघतो की हा वितळत आहे. आणि मग आपण ते बोलायला लागलो की आता याच्यामुळे समुद्राची जी पातळी आहे ती वाढेल. समुद्राची पातळी का वाढणार? कारण तुम्ही जितकं उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाला जाणार, जितक्या भेटी देणार त्याच्यामध्ये हिमनग वाढणार, हस्तक्षेप जेवढा वाढणार नक्कीच. आणि त्या हस्तक्षेपामुळे मध्ये समुद्र सपाटी आहे त्याच्यामध्ये पाण्याची पातळी वाढली आणि हा अगदी इमिजिएट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सगळं सांगतो काही बदल वाटला तर ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग हा त्याच्यामध्येच आला आहे कारण मी त्या ग्लोबल वॉर्ममध्ये त्या जाऊन चेंज करते म्हणून वॉर्मिंग तयार झालं आहे. आणि हा वॉर्मिंगचाच भाग आहे जे आपण गेले 30-35 वर्षाला इतकं खूप सिरियसली बघितला नाही, पण आता तो अतिशय प्रकर्षाने आपल्याला जाणवतो की ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला खूप प्रकर्षाने आपल्या हवामानामध्ये, आपल्या निगडीत वातावरणामध्ये बदल होतोय. आणि हा बदल हा दिवसांमुळे आपल्या ज्या मानवी हस्तक्षेपामुळे होतोय हे आपण बघतोय. सोबतच आपल्याला जी आधुनिकतेची हव्यास आहे तो आपल्याला अफेक्ट करतोय. आधुनिकीकरण म्हणजे त्याच्यामध्ये आपण औद्योगिक आपण प्रगती करतोय. औद्योगिक प्रगती म्हटलं की शहरे वसणे आलं आणि शहरे आलं तिथं नक्कीच आपण सिमेंटीकरण आणतो की आपण सिमेंटचे रस्ते बांधतोय, घरं बांधतोय आणि मग वस्त्या वाढवत जातोय, लोकसंख्या वाढत जाते आणि हा एकूण परिणाम आहे की औद्योगिकरण. पण ह्या औद्योगिकरणामध्ये जर आपण कधी बघितलं तर तिथं जंगल होते, आता तिथं घरांची जंगलं आहेत, सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं आहेत. हे जे चेंजेस आहे हे याच्या मागचा एक महत्त्वाचा हे आहे कारण की याच्यामध्ये हवामान बदल होतोय आणि हा बदल सर्वकडेच आहे. काही म्हणजे देशामध्ये याच्यासाठी आपण उपाययोजना करतोय पण आपल्याकडे त्याचा ऱ्हास खूप जास्तरित्या हे जे काही तापमान आहे, पर्जन्यमान आणि समुद्र सपाटी या तिन्ही गोष्टी बदलल्यामुळं हवामान बदल दिवसेंदिवस आपल्याला दिसून येते. याची जी काही उद्दिष्ट आहेत तर ती कोणकोणती आहेत? हवामान बदल होऊ नये याच्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचे. बदल जे झालेले आहेत जे खूप वेगाने होत आहेत त्याचा वेग मंदावण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. याच्यामध्ये उद्दिष्ट असे असणार आहे की जे आता आधुनिकीकरण झालेलं आहे पण त्याला ते पर्यावरण स्नेही असलं पाहिजे, हे एक उद्दिष्ट. ह्याचे जे बदल म्हणजे जागतिक पर्यावरण होत आहेत हे बदल अगदी शैक्षणिक रित्या आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या शाळांमध्ये त्याचा तुम्ही परिपाठ ठेवला पाहिजे, धडे ठेवले पाहिजे की हे चेंजेस झालेले आहेत पण तुम्ही समोर जाऊन याच्यामध्ये अजून चेंज करू नका, पण जे आहे त्याला ॲक्सेप्ट करून पर्यावरण स्नेही असं तुम्हाला वातावरणामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कार्बन उत्सर्जन आहे, हा कार्बन उत्सर्जन आपल्याला कमी करायचं आहे. आणि नक्कीच आपण जिथं औद्योगिककरण असतं तिथं नक्कीच केमिकल्स बाहेर पडतात, मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आणि बरेच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनअवॉइडेबल आहे, शक्यच नाही ज्यांना आपण की टाळणं शक्य नाही. पण त्याच्यासुद्धा मध्ये आपण उपाययोजना करून त्याला दुसरं कन्व्हर्शन करू शकतो, रियुजेबल म्हणतो आपण. तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सोबतच जितकं शक्य आहे तितकं निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाला पकडूनच आपल्याला समोर काम करणं गरजेचं आहे.
तुम्ही जर म्हणाल की आपलं उद्दिष्ट काय आहे, तर ह्याच्यासोबतच आपण शाळांमध्ये त्यांना शैक्षणिक शिक्षण देऊ शकतो. गव्हर्नमेंटतर्फे आपण याच्यामध्ये लॉज करू शकतो की तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायलाच पाहिजे. जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, आता कंपल्सरी केलेलं आहे. तर आपण जी म्हणजे जमिनीमध्ये जी पाण्याची धूप होते ती थांबवण्यासाठी आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. तर शहरामध्ये आपण गेलो तर रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी झालं आहे, पण हीच गोष्ट गावाकडे नाही आहे. इथं गावाकडे ऑक्टोबर महिना सुरू झाला म्हणजे पाऊस संपला आणि ऑक्टोबर महिना झाला की लगेच लोकांची पाण्यासाठी वणवा सुरू होते. आता ह्या वणवा का होते? कारण आपण तिथं रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही, कुठं पाण्याचं म्हणजे संकलन साठा पण करत नाही. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये हे तेच बदल आहे की आम्हाला क्लायमेट चेंज झाला म्हणून आम्हाला पाणी नाही. याच्यासाठी तुमच्याकडे जो पडणारा पाऊस आहे त्याला तुम्ही साठवून घ्या. नक्कीच डोंगर असेल तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स आहेत. बऱ्याचशा आता NGOजकडून पण तयार झालेले आहेत की तुम्हाला पाणी साठवणं करता येतं. आणि ह्या सगळ्या उपाययोजना ज्या निसर्गाला सोबत करतील, निसर्गाला ॲडव्हर्सली अफेक्ट नुकसान नाही पण सोबत करतील आणि ज्याच्यामध्ये आपलं जीवनसुद्धा सुखकर होईल, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता हे जे की हवामान बदल होत आहेत तर याचे कोणकोणते परिणाम आहेत? आता हवामान बदल म्हटलं तर अगदीच हवामानातले मी मगाशी सांगितले 3 ऋतू आणि या 3 ऋतूमध्ये आपण सुरू करूया उन्हाळ्यापासून. आता उन्हाळा म्हणाल तर पहिले आपल्याला कधीच उन्हाळा जाणवायचा, म्हणजे उन्हाळा येतो, तापमान वाढतं, हे अगदी आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. पण ह्या तीव्रताची जी लाट आहे, उष्णतेची लाट आहे, ह्या लाट पहिले 2 ते 3 दिवस असायच्या. आता आपण बघतो ह्या 3 ते 4 दिवसपर्यंत एक्सटेंड होतात आणि त्याच्यासोबतच 40-45 डिग्री टेम्परेचर पण असतं. आणि ह्या लाटेंमध्ये जेव्हा उन्हाळ्याची उष्ण लाट येतो म्हणते तेव्हा आपण बघतो की टेम्परेचर 46-47 पर्यंत. हे जे मानवी जीवनाला 47 डिग्री टेम्परेचर ॲडॉप्ट करणं हेच खूप मुश्किल आहे आणि याच्यामध्येच आपल्याला आपल्या आरोग्याला याच्यामध्ये हानी होते. आणि हा जो बदल आहे हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर तुम्ही संपूर्ण जगामध्ये पण बघू शकाल की जिथं उष्णतेची लाटेचे दिवस वाढलेले आहे. हा बदल आहे उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये सोबतच आपण बघतो काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी प्रचंड उष्णता असते. आणि हा जो बदल म्हणजे आपण भारतामध्येच बघा, प्रत्येक स्टेट एकदम वेगवेगळं असतं. जेव्हा आपल्याकडे उष्णता असेल तर नॉर्थ ईस्टकडे म्हणजे आसाम, मेघालयकडे तिकडे पाऊस पडत असतो. आणि जेव्हा म्हणजे आपण म्हणा उत्तर भारतामध्ये जेव्हा पाऊस पडतोय किंवा थंडी पडते तेव्हा आपल्याला कधीतरी ती थंडी अनुभवायला मिळते. पण हल्ली आता मुंबई किंवा आपण जळगाव, नंदुरबार ह्या डिस्ट्रिक्ट्समध्ये गेलो तर तुम्हाला थंडीसोबत कधी आपल्याला अशी फ्रीजिंग थंडी म्हणजे असं थंड असं वातावरण जाणवतं. याचा अर्थ काय होतो की आपल्याला ज्या हवामानाचे बदल आहेत ते आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले. आपण आपली लॅटिट्यूड बरीच खाली आहे महाराष्ट्राची, त्याच्यामध्ये खूप तीव्र बदल नसतात पण हे तीव्र बदल आता महाराष्ट्रातसुद्धा अनुभवायला मिळतात. आता हे हिवाळा झालं आणि शीतलहरसुद्धा अतिशय तीव्र यायला लागली आहे. म्हणजे मला कधी असं आठवलं नाही की मुंबईमध्ये सुद्धा टेम्परेचर 15-16 पेक्षा कमी झालेलं होतं. पण 2008मध्ये फेब्रुवारीमध्ये आपण बघू तर टेम्परेचर 8 डिग्रीपर्यंत ड्रॉप झालेलं आहे. आणि हा 8 डिग्रीचा जो टेम्परेचर आहे ते सर्वसाधारणतः कोस्टल एरियामध्ये होत नाही, म्हणजे समुद्राच्या जवळ जे शहर आहे तिथं मध्ये खूप कमी दिसतात. पण ही फ्रिक्वेन्सी आता थोडीशी वाढलेली आहे. आणि सोबत जे आपण म्हणतो की महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला जसं भंडारा, गोंदिया, विदर्भामध्ये ही तीव्रतेची लाट खूप जास्त आहे. हे बदल जास्त आहेत. पहिले सर्वसाधारणतः सगळी महाराष्ट्रामध्ये थंडी यायची पण हे शीतलहरचे दिवस आहेत हे सुद्धा कमी असायचे, पण आता ती तीव्रता वाढलेली आहे. आणि जेव्हा पावसाळा सुरू होतो त्याच्या आधी आपण बघतो की समुद्रामध्ये चक्रीवादळ येतात. आता चक्रीवादळे म्हणजे काय? फक्त आपण म्हणायचं बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आलेलं आहे, पण आणि अरेबियन सीमध्ये अरबी समुद्रामध्ये खूप कमी यायची.
म्हणजे मला असं वाटतं 2015च्या आधीपासून आपण बघतोय की चक्रीवादळाची वारंवारता तीव्रता ही आता अरेबियन सीमध्ये वाढलेली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे मान्सून संपल्यानंतर पण एक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा एक सीझन असतो ज्या चक्रीवादळ तयार होतात. ह्याच्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होतात. पण आपल्याकडे मान्सूनच्या आधी अगदी मान्सूनचे पाऊलखुणा आपण बघतोय केरळच्या जवळ येत आहेत, तर आपल्याकडे चक्रीवादळ येतोय. ज्याच्यामुळे ही आणि जी येणारी चक्रीवादळ आहे त्याची तीव्रता अतिशय जास्त आहे. म्हणजे म्हणजे त्याची कॅटेगरी 5, कॅटेगरी 6 हे इतके तीव्र चक्रीवादळ येतं. त्याचं म्हणजे बिपरजॉय आहे, तौक्ते आहे, जे आता अरेबियन सीमध्ये सगळ्यात जास्त यायला लागले. आणि जे पण चक्रीवादळ येत आहेत त्यांची तीव्रता अतिशय जास्त वेगाने वाढते. आणि जे बिपरजॉय होतं आताचं उदाहरण म्हणजे त्या चक्रीवादळ 15 दिवस राहिलं आहे. असं कधीतरी 1931मध्ये एक चक्रीवादळ होतं, पण आता आपण बघतो अरेबियन सीमध्ये आलेलं चक्रीवादळ 15 दिवस राहिले. हे नक्कीच वातावरण बदलाचा परिणाम आहे. आणि हे वातावरण म्हणजे बदल केवळ आता ते महाराष्ट्राला स्ट्राईक होत नाही. आता निसर्ग एक आपल्याकडे आला तेव्हा आपण बघितलं की कितीतरी आपल्याला जमिनीचा स्रोत बदललेला दिसतोय. आता जमिनीचा स्रोतासहित आपल्या निसर्गामध्ये पण चेंज झाले की जे नारळाची झाडं होती ती पूर्ण कापल्या गेलीत. म्हणजे तिथं आता आपल्याला पुन्हा प्लांटेशन करावं लागणार, पुन्हा झाडं लावावी लागणार आणि ती मोठी होईपर्यंत 15 वर्ष जाणार तुमची हाताशी येण्यापर्यंत. म्हणजे 15 वर्षाचा जो निसर्गाचा जो चेंज आहे तो चेंज झाला आता. म्हणजे निसर्ग सायक्लोन आला, त्याच्यामध्ये पाण्याची जी पातळी आहे ती अगदी आपल्या घरापर्यंत आली आहे. कारण जी समुद्र पातळी आहे आणि त्याच्यामध्ये जे झाडं वाहून गेली, जी जमिनीची धूप रोखायची, पण आता तो म्हणजे ते थांबवण्यासाठी झाडच राहिली नाही, तर नॅचरली तो समुद्र आपल्या घरापर्यंत आला. आता हे रत्नागिरी, सिंधुदुर्गचं हे झालं. आपण आपले दादरची चौपाटी बघा. कधीतरी आपण दादरच्या चौपाटीवर जायचो, पण आता दादरची चौपाटी आपल्या दाराशी आली. बरोबर. म्हणजे जर भरती आलं तर भरतीचं पाणीसुद्धा आपण बघतो की आपल्याच्या घराच्या जवळ आलेलं आहे. आणि हाच बदल आहे जो आपण स्वतःहूनच तयार केलेला आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो आधुनिकीकरण, म्हणजे परिवहन वाढलं पाहिजे, औद्योगिकरण वाढलं पाहिजे. याच्यासाठी आपण निरनिराळे उपाय करत असतो. आता जी काही ही सगळी कारणं तुम्ही सांगताय त्याच्यामधलं सगळ्यात प्रमुख कारण कोणतं आहे की ज्याच्यामुळं हा हवामान बदल खूप वेगाने झालेला आहे? याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी आपण आधुनिकची जी हव्यासता आहे की माझं शहर सुंदर दिसलं पाहिजे, पण जे सुंदर शहरामागे आपण ऑन अकाउंट ऑफ म्हणजे नेचर, म्हणजे नेचरला आपण बाजूला करून आपण आपली जी हव्यास आहे म्हणजे पैसे कमवण्याची हव्यासता म्हणतो, तसंच आपण निसर्गाला बाजू सारून मला हवी असलेली कम्फर्ट झोनमध्ये मी जाणार आणि मला हवं ते करून घेणार, ही हव्यासा हे त्याच्यामुळे आपल्याला हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता हवामान बदलासाठी सगळ्यात कारणीभूत घटक आहे तो म्हणजे कार्बन उत्सर्जन. तर हे जे काही कार्बन उत्सर्जन आहे ते कोणत्या गोष्टीमुळे रोखलं जाणार आहे? याच्यामध्ये आपल्याला वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. जे आपण अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण भरण देऊन घरं बनवली आहे, नाले बंद केलेली आहे, नदीचा प्रवाह बदललेला आहे, डोंगर कापून आपण जिच्यामधून रोड तयार केलेले आहे. काय पाऊस पडल्यानंतर त्याचा स्रोत, जो पाण्याचा स्रोत असेल तो तसाच वाहणार, त्याला नॅचरली तो त्याच्याच वेगाने वाहणार. पण तुम्ही त्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला तर डिझास्टर्स होतील. आपण बघतो की भूस्खलन व्हायला लागली आहेत. बरोबर. म्हणजे पहिले आपण नॉर्थ साईडला जसं हरिद्वार, आता ताजंच उदाहरण आहे केदारनाथ, बद्रीनाथ, इकडे जे भूस्खलन झालेलं आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे? आपल्याला चांगलं जगता यावं, चांगल्या ठिकाणी राहता यावं म्हणून आपण
सेकंड होम म्हणतो, निसर्गाच्या सानिध्यात 10 दिवस घालवा, ज्या सुट्ट्यांच्या सहलीचा जो हे आहे, एक संकल्पना आहे. पण आपण काय करतो, त्या निसर्गाच्या जवळ जातो, पण तिथे आपलं घर बसवतो, म्हणजे डोंगर दऱ्यांना चेंज करतो आणि त्याच्यामध्ये चेंज केल्यानंतर जो फरक जाणवतोय तो कुठल्या तरी ॲडवर्स इफेक्टमध्ये दिसतो. जसं आता मी सांगितलं, नदींना पूर येणं, घरं खूप पाऊस पडल्यानंतर घरं वाहून जाणार, पाण्याचा जो स्रोत आहे जो बदलणार, प्रवाह बदल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच मानवी, सगळ्यात 80% मानवाचा दोष आहे. भारत देशामध्ये या हवामान बदलाचे कोणकोणते परिणाम सध्या जाणवतात? पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणतः जून ते सप्टेंबर हा पावसाचा म्हणजे आपण हे ऋतू समजतो, आणि विड्रॉवल परतीचा पाऊस असतो तर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतो. तर हा जो परतीचा पाऊस झाला तो ऑक्टोबरच्या 15 तारखेनंतर आता आपण बघायला बघतो. जी मान्सूनच्या आगमनाची तारीख 7 जून असायची, आता 10 जून झालेली आहे. 3 दिवसाचा फरक पडलेला आहे. सोबतच जो पाऊस आहे याच्यामध्ये बदल झालेला आहे, ज्याच्यामध्ये ड्राय स्पेल्स म्हणजे कोरडा अतिशय अल्प स्वरूपाचा पाऊस असतो, हे दिवस वाढलेले आहेत. मुसळधार पावसाचे दिवस वारंवारता वाढलेली आहे आणि 300 मिलीमीटर पाऊस हे जे 1-2 दिवसात कधीतरी पडायचे ते आता 2-3दा पडतात आणि सरासरी बरोबर स्कोअर करत आहेत, पण पॅटर्न बदलला आहे. जसं ऑगस्ट हा महिना सध्या ब्रेक मान्सून, म्हणजे जिथं मान्सूनमधला पावसाला थोडासा ब्रेक असतो, ब्रेक मान्सून सीझन. पण आता आपण बघतो त्या ऑगस्टमध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे आणि हा ऑगस्टमधला पावसाचा दिवस जो ब्रेक मान्सून याचा 10 दिवस असायचा, पण आता हल्ली तो ब्रेक मान्सूनसुद्धा 20 दिवस पण आपण बघतो. मराठवाड्यामध्ये याचा सगळ्यात जास्त परिणाम जाणवतो, कारण ते सगळं मराठवाड्यामध्ये जे पीक आहे ते पावसावर आधारित आहे आणि हा जितका ब्रेक मान्सून वाढत जाईल तितका पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत जाईल. आता याच्यावरती उपाययोजना काय काय आहेत आणि मानवी जबाबदाऱ्या कोणत्या आहेत की जेणेकरून हा हवामान बदल जो आहे तो कमी प्रमाणामध्ये होईल? अगदी तरी आपण हे टाळू नाही शकणार. नक्कीच याच्यामध्ये आपल्याला वृक्षारोपण करणं गरज आहे. जे कार्बन डायऑक्साईड जे उत्सर्जन होतं आहे ते रोखण्याची गरज आहे आणि सोबतच गव्हर्मेंटला सुद्धा आपण असं म्हणजे नक्कीच पर्यावरण ला मदत करणारे जे लॉज आहेत, जे बनवले आहेत नियम, ते नक्कीच बनवलेले आहेत, पण आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. ह्या जर आपण केले, म्हणजे जंगलतोड केली नाही, म्हणजे झाडं वाढवली, आपण आता प्रत्येक दिन साजरा करताना वृक्षारोपण करतो, पण त्या वृक्षारोपण केल्यानंतर 10 दिवसानंतर त्या झाडाला पाणी टाकायचं विसरतो. कारण आपण म्हणतो की हो, क्रिकेटमध्ये जर रन नाही काढला तर मी वृक्षारोपण करणार, पण असे किती वृक्ष लावले आणि किती जगले आणि किती यांना आपण मोठं केलं, हा खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा जो काही आपला विषय सुरू आहे की हवामान बदल, तर तुमच्या विद्यापीठाच्या काय उपाययोजना आहेत किंवा काही तरतुदी आहेत? आमच्या हवामान विभागातर्फे आम्ही जे बदल झालेले आहेत ते आम्ही संशोधनातर्फे सांगतो की हे बदल झालेले आहेत, पण याच्यामध्ये हे पण सांगतो की ह्या बदलाला आपण ॲडॉप्ट करणं आणि त्याला पर्यावरणाला सहकार्य करणं हे आपल्या हातात आहे. ज्या सहकार्य करू शकतो त्याच्यामध्ये आपण बरेचसे आता दिवस म्हणजे आता जे मेन्शन केले त्याच्यामध्ये आपण वृक्ष लावणे किंवा पाटबंधारे बांधणे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत आणि म्हणजे सजगरित्या पर्यावरणाला स्नेही अशा उपाययोजना करणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. मॅडम बघा ना, सध्याच्या परिस्थितीमध्ये हवामान बदल दिन साजरा करणं गरजेचं ठरते, तर या विषयाच्या अनुषंगाने शेतकरी बंधू आणि भगिनींना तुमचं काय सांगणं आहे? आपण जे पारंपरिक जे पिकं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे. पर्यावरण बदल झालेलाच आहे, त्याला ॲडॉप्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला चेंज इन पॅटर्न न क्रॉप्स म्हणजे जे पीक घेतो त्याच्यामध्ये चेंज करणं गरजेचं आहे, पण ते आपल्या आरोग्यासाठी हितवाही असावं, म्हणजे आरोग्याला नुकसान करणं असू नये असं माझं म्हणणं आहे. आणि सोबतच म्हणजे हवामान विभाग
वेळोवेळी सगळे सल्ले देत असतात. बरोबर. किती फर्टिलायझर किती प्रमाणामध्येच वापरावे ह्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं असतं. तर ते प्रमाणामध्ये करा, त्याचा अभ्यास करू नका जास्त. बरोबर. आपण जितका लालचीपणे त्याला केलं, उत्पादन नक्कीच वाढतं, बरोबर. पण अति तिथे त्याच्यासोबत माती. अति तिथे माती, अगदी हे होऊ नये. बरोबर. मॅडम, आपण या ठिकाणी आलात आणि मघाचपासून आपण जागतिक हवामान बदल या विषयावर इतकं बहुमोल आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.